गुड मॉर्निंग मंडळी. तर आता मी चाललोय आमच्या छोट्याशा परसुवात. तर केळा आणि केळीचं घड इलो तर तोच काढूचो आणि त्याच्यासाठीच मी आता चाललोय परसवात. तर चला केळीचं घड काढूया आणि केळीची भाजी करतला सोनाली. तर बघूया आपण केळीचं घड काढूया. भाजी करतलं तेव्हा मी नसतलंय, कारण मी गाय वगैरे चार वगैरे आणूक जातलंय, गाय सोडतलंय, चार आणतलंय आणि नंतर माका जाऊचा मालवणाक. तर आता आपण आधी केळीचं घड काढूया. ह्यो हय हा तोच केळीचं घड. तर आपण तो केळीचं घड काढूया आणि जाऊया आपल्या कामांका. तर मी केळीचं घड कसा काढायचा मित्रांनो, ह्याचं ठीक जागा पडलो तर सगळे वांदे होते, ते डायरेक्ट मोडलीच फक्त. आता होणार होता. तर ही आपली फायनली केळी आपण काढलेली असत. आता केळी मी हे ठेवतोय. तर केळीचं घड तोडल्यानंतर केळ उभी ठेवूची नसतात, तर ती तोडूची असतात. तर मी आता केळ तोडून टाकतोय. ह्या शास्त्र आपल्याला माहिती नाही. तर फायनली केळ वरणात एका गावात सुटलेली असा आणि आता ते खालचा असा भाग तो पण तोडून टाकूचा असा. तर आता इकडून तोडून टाकूया. मग हे का दुसरं कोण भेटलो. तर गावाला फायनली केळीचं घड काढलंय आणि केळ तोडून टाकलंय आणि आता आपण केळीचं घड घेऊन जाऊया घरात. तर असं केळीचं घड आणि जड थोडेसे जड केळे, फणी थोडेसेच असत पण जड भरपूर असं. तर चला, भरपूर जून झाली आहेत. घरात घेऊन येले आणि केळ तोडूची असतात. आणि सोनाली माका म्हणता केळ कशाक तोडलंस. तर केळीचं घड मी घेऊन येलं असं आहे. आणि किती फणी असत मोजूया आपण. 1 2 3 4 आणि 5 फन्ने असत. तर 5 फन्न्यांका किती किती केळी आहेत बघूया. बेके बे 2 4 बेत्रिक 6 बेचोक 8 10 बेसंग 12. तर 12 एका फण्याक 12 केळी असत, म्हणजे 1 डझन. असे 5 फन्ने असत, तर 5 डझन केळी असत. ही गाडी घेतलंय आणि मी आता चाललंय मालवणाक जाऊसाठी. तर आधी अंकुशचं पुतण्यो असा तेका घेऊचो असा तेलीवाडीत, म्हणजे अंकुशच्या घराजवळ. तर तेका घेऊया आणि आपण जाऊया स्वामींच्या मठाजवळ, कारण स्वामींच्या मठाजवळ येतलो अंकुश. आणि अंकुशला घेऊन मग आपण तिकडनं जाऊया मालवणाक. तर आम्ही येऊन पोचलो स्वामी समर्थांच्या मठाकडे आणि अंकुशला एक टाईम असा. तर मठात जाते आणि स्वामींचं दर्शन घेते आणि नंतर जाऊया आपण मालवणात. अंकुशची गाय आणूची असं. तर त्याच्यासाठी टेम्पो लावला आहे मठाच्या समोरच आणि मी आता जातो आहे स्वामींच्या मठात जाते, दर्शन घेते. नमस्कार मित्रांनो, मी उमेश परभणी, उमी बाबा ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत असं. तर मित्रांनो, आता आम्ही मालवणात चाललो. तर माझ्यासोबत असा अंकुश तेली, तर त्याचंच काम असा मालवणात मासे आणू. तो म्हणता मासे आणू. तर आपल्याला समजतच काय आणूचं आता. आणि ह्यो असा अंकुशचो पुतण्यो. तर आता आपण जाऊया मालवणात. भरपूर टाईम लावल्यान, कारण हयत 12 वाजवल्यान आणि माका सांगता की 12:30 पोचायचा.
तर चला आता आपण जाऊया मालवणात, डायरेक्ट मालवणात भेटू. तर गावाला फायनली मालवणात पोचला आणि टेम्पो थंय लावला आणि काकांचं घर थकडे असा. तर थंय जातो काकांच्या घराकडे. आणि तर त्या काकांची गाय, तर अंकुशला म्हणाले गाय घेऊन जा तू का, तर तीच गाय नेऊ गेला आम्ही. आणि चला आता काकांच्या घराकडे जाऊया, पाणी वगैरे पिऊया, गाय घेऊया, टेम्पोत भरूया आणि नंतर आपण निघाया हरकुळक जाऊ. तर चला. तर काकांचा घर इकडे असा, काकाने पुढे गेले असत आणि एकदम चौपाटीच्या बाजू घर असं. तर याच्या पाठीमागे चौपाटी आहे आणि तिकडे त्या बाजूक दांडी बीच आहे. तर काकांच्या घरी जाऊया. मस्त असं घर असं, एकदम शांत वातावरण आहे, सावली आहे. एक गाय आणि 2 म्हशी. ये दोन्ही सगळी आली, मी चारही आली, तिन्ही आली. तर गावाला ही त्या आजोबांची गाय असा. तर फायनली आपल्याक आता ही गाय नेऊची असा, मोर्ची वगैरे बांधलेली आहे. तर ही आता आमच्याकडे जातली आणि ही या वासरू असा. हो, गाय एकदम शांत असं. थांब, गाय तर शांत असा, या वासरू जरा लय उडीवा मारता. तर गावाला ते समोरच समुद्र असा आणि समुद्राच्या बाजूकच काकांचं घर असा. मस्त वातावरण आहे, एक नंबर थंडगार वाटतं आहे. तर आता आपण गाय घेऊन जाऊया. तसं फास्ट लागतो. तर आता फायनली आम्ही आता निघालो हरकुळाक जाऊ आणि अर्ध्या वाटे दिला. तर चला, गाय व्यवस्थित आतमध्ये चढली आणि उभी पण व्यवस्थित आहे. तर आता आपण जाऊया हरकुळाक, डायरेक्ट हरकुळात भेटाया. तर गावाला फायनली आम्ही आपल्या गावात दिला. तर अंकुशच्या घराकडे आणि गाय उतरवला. अंकुश गाय घेऊन पुढे गेलो आणि मी टेम्पोत उतरवले. तर तो गोटो आणि गोट्यात आम्ही आणलेली गाय आहे. तर आता त्याची पूजा पण केली नाही आणि मी आता जाते. तर गावाला व्हिडिओ आवडला असत तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर कोण नवीन असत ते ना सबस्क्राईब करा. तर भेटाया अशाच एका नवीन व्हिडिओत. तोपर्यंत टाटा, बाय बाय. तर ह्या असं अंकुशचं घर आणि गोटो असा समोरच आणि ह्या घर आहे. तर अंकुशने चाय ठेवल्या ना, तर चाय पिऊया आणि आता आपण घरात जाऊया. तर अंकुशचं घर असं ह्या एक नंबर असा आणि चाय ब्लॅक टी संध्याकाळचे 6 वाजता. तर अंकुश तेली आणि हा त्यांचा होम. जरासं फॅन लाव.